आतापर्यंत आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला कधी एकमेकांपासून लांब नाही. आम्ही म्हणजे असतोच एकत्र. शूटिंग मुळे असं नाही, वेगळं नाही, वगैरे असं नाही, कधीच नाही नाही, झालं. आतापर्यंत नाही, तर असं कधी नाही. झालं नाही. आणि आम्ही दोघे जणांना या गोष्टीच्या बद्दल म्हणजे आमची ही फार गंमतशीर गोष्ट आहे. दर दिवाळीमध्ये मी आणि सुमित आम्ही दोघेच जण मुंबईत एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन राहतो. वा. कारण आता ते फराळ करणे आणि सगळ्या गोष्टी आता हळूहळू कमी होत कमी जातात. होत आहेत. आणि त्या सगळ्या केल्या हौसेने अगदी अडीच हो, हो. वाजता उठून किंवा 2:30 पर्यंत जागून लाडू बांधतोय आणि चकल्या करतोय, हे सगळं झालंय करून. आणि आता आम्ही आमचं घर मुलांना रिकामं करून देतो त्यावेळेला. त्यांची दिवाळी पार्टी असते दरवर्षी. नीरज आणि दिया त्यांची छान दिवाळी पार्टी करतात. पूर्ण घरामध्ये पणत्या लावून त्यांचे मित्रमैत्रिणी येतात. कारण त्यांचे मित्रमैत्रिणी पूर्ण भारतातले मित्रमैत्रिणी आहेत, सर्व धर्मातले मित्रमैत्रिणी आहेत. तर ते घर तेव्हा त्यांना दिलेलं असतं. मी आणि सुमित आम्ही दोघे जण पळून जातो घरातून आणि आम्ही असे बरेचदा पळून जातो की आमचे आम्हाला वेळ पाहिजे असं म्हणून. तर त्यामुळे त्या गोष्टी करतो. आमच्या खरं लग्नाचा 25वा वाढदिवस नेमका कोविडच्या दरम्यान आला होता. अगदी संपता कोविड. तर त्याच्यामुळे कुठे जाणं करणं असं काही नव्हतं. तर मी असा शोध लावला की माझा एक कॉलेजमधला मित्र आहे, तो अलिबागला त्यांनी काहीतरी एक छोटंसं घरातलंच होमस्टे प्लस त्यांनी काही कॉटेजेस बनवून घेतली होती. मागे केले अंगणात. तर मी त्याला विचारलं, म्हटलं समीर तिथे जाऊ शकतोय का आम्ही? तर तो मला की अगं मी आणि माझी बायको पण इथेच आहोत, तुम्ही या. तर एकतर आमची मुलं आमचे फार मस्त मित्र आहेत, त्याच्यामुळे आम्ही चौघांनीच आमच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा ठरवला. आम्ही तिथे गेलो. तिथे आम्ही ते 2 दिवस घालवले. आणि सुमित बायोबबलमध्ये तेव्हा शूट करत होता, त्याच्यामुळे तो परत त्याच्या शूटिंगला गेला. आणि त्यावेळेला जो गेला तेव्हा तिथे आमचं एक वेगळंच स्वप्न साकार झालं, जे आमच्या ध्यानीमनीही नव्हतं की हे आपल्याला साकार करायला आम्ही तिथे गेलोय, तसं काही नव्हतं. अलिबाग इतकं आवडलं आम्हाला की सुमितने तिथे एक छोटी जागा घेतली, जिथे आता आम्ही थोड्या दिवसात आमचं घर झालं तिकडे. तर टुगेदरनेस एकत्र साजरं करायचं. आम्ही पार्टी ॲनिमल्स किंवा प्रेमी नाही. आणि आमच्या घरात पार्ट्या होत नाहीत, आमच्या घरात डिनर्स होतात, जेवणं होतात आमच्या घरात. आणि लग्नाचा वाढदिवस किंवा वाढदिवस असा आम्हाला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आम्ही सेलिब्रेट करत असतो. तर त्यामुळे जसं आता अलिबागमध्ये एक घर आम्ही करतो, तर एक महिन्याभरात ते पूर्ण झाले, बऱ्यापैकी होत आलेले. आता तरी 1 महिना लागेल. तर मग त्याच्यानंतर तिकडे एक निवांत आणि ते कोकणच आहे, त्यामुळे ते गंमत आहे, तिकडे मजा येणार आहे. मला तुमच्याकडनं आणखीन एक जाणून घ्यायचंय. मैत्री, तुम्ही जसं म्हणालात की तुमच्या दोघांच्या आई वडिलांमधलं जे नातं, जी मैत्री होती, ज्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य जगले, त्याचा इम्पॅक्ट नकळत तुमच्यावर पडला. आता तुम्ही आई वडील आहात, त्यामुळे तुमच्या मुलांवर तो इम्पॅक्ट कसा पडलाय? कारण आता मी त्यांना लहान असताना पाहिले, तुमच्या घरी आले, आता ते दोघेही मोठे झाले, त्यांच्या क्षेत्रात काम करतायत. तो कसा इम्पॅक्ट पडलाय? तुम्ही एक आई वडील म्हणून कसं पाहताय? ज्या मला त्यांनी खूपसं आमचं सगळीकडचं घेतलेलं आहे. म्हणजे सासू सासऱ्यांचं त्यांनी बघितलेलं आहे, माझ्या आई वडिलांचं बघितलेलं आहे, माझ्या कझिन्समध्ये आम्ही कसे वावरतो ते बघितलेलं आहे, चिन्मय तिच्या कझिन्समध्ये कशी वावरते, आणि ज्या पद्धतीचा बॉन्ड आमच्या सगळ्या भावंडांमध्ये आहे. म्हणजे आता सप्टेंबर महिन्यामध्ये चिन्मयच्या मामाने एक छोटंसं गेट टुगेदर ठेवलं होतं धारवाडला. तर तिकडे आम्ही सगळेजण गेलो होतो. त्या धारवाडच्या जुन्या घरात, 100 वर्ष जुनं घर आहे तिकडे. तर त्या घरात गेलो होतो. तर हे जे काय असतं ना, हे सगळंच आमच्या पोरांनी बघितलेलं आहे आणि अनुभवलेलं आहे. तर ह्या सगळ्याच गोष्टींमधलं काय काय त्यांनी घेतलेलं आहे, आणि ज्या पद्धतीने ते पण एक्सपोज होतात त्या गोष्टींना, किंवा ते आता सगळ्या ग्रुप्समध्ये ते पण असतात. चिन्मयच्या कझिनच्या ग्रुपमध्ये सुद्धा आहेत, माझ्या कझिनच्या ग्रुपमध्ये सुद्धा ते आहेत, व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये आहेत. त्यामुळे ना, जो संवाद असतो किंवा जे संभाषण असतं त्याच्यात ते सहभागी होत असतात, ते फोटोग्राफ शेअर होत असतात. त्यामुळे ना ही खासियत आहे मला असं वाटतं की आपल्या कुटुंब व्यवस्थेची, भारतीय कुटुंब व्यवस्था जी आहे ना, त्याची ही खासियत आहे की आपण जरी आता वेगवेगळे झालं, तर जरी न्यूक्लिअर फॅमिली झाल्या असल्या तरी ह्या व्हॉट्सअपच्या निमित्ताने ना एक जॉईंट फॅमिली झालेली आहे. मजा असते, आणि हो, आणि फालतूगिरी चाललेली असते, नॉनसेन्स जोक चाललेले असतात, पण
मला असं वाटतं की हीच गंमत आहे आणि त्यानिमित्ताने हा बॉन्ड तयार होतो आणि ते खूप खूप समंजस आहेत आणि मला असं वाटतं आम्हाला दोघांना वाटतं ते व्हेरी सॉर्टेड. म्हणजे आई वडील करतायत म्हणजे बाबा वाक्य प्रमाणम असं जे आपण म्हणतो तशासारखं त्यांचं काही नाहीये की म्हणजे आई वडील म्हणतात की हे बरोबर आहे तर तेच बरोबर आहे असं काही नाहीये. कारण तो अवकाश आम्ही त्यांना दिलेला आहे त्यांचा की stand ते आहे. त्यांचा प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं काहीतरी म्हणणं आहे. बरोबर. म्हणजे मी तर नेहमी म्हणते की माझ्या मुलांनी कुठल्या माध्यमात शिकायचं आणि त्यांची नावं काय असायची याच्या काय ठेवायची व्यतिरिक्त- याच्या व्यतिरिक्त एकही त्यांच्याबद्दलचा निर्णय हा त्यांचं मत न घेता घेतला गेलेला नाहीये घरामध्ये. आणि माध्यमाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्यासाठी मराठी माध्यम निवडल्यानंतर सुद्धा त्यांना हे निवडीचं स्वातंत्र्य दिलं होतं की नंतर तुम्हाला हा निर्णय माझा चुकला असं वाटत असेल तर मी तुमच्याबरोबर मेहनत करीन आणि तुम्हाला इंग्लिश मिडियममध्ये घालीन. तर ते दोन्ही मुलांनी सांगितलं की नाही, आम्हाला असं वाटतं की हाच योग्य निर्णय तू आमच्यासाठी घेतलास. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीचं वातावरण असल्यामुळे आज जेव्हा मी मराठीच्या आंदोलनासाठी उभी राहते तेव्हा माझी मुलं त्या आंदोलनामध्ये मला साथ देतात. ते माझ्याबरोबर त्या आंदोलनामध्ये येतात. किंवा आज आमच्या नाटकाचं म्युझिक नीरदनी केलेलं आहे. केलंय, हो. संगीतकार म्हणून नीरदनी केलेलं हे पहिलं नाटक आहे. त्यावेळेला दीपक राजाध्यक्ष नावाचा आमचा जो मित्र आहे, खूप जवळचा मित्र आहे आणि माध्यमकर्मी आहे, त्यांनी त्याला सांगितलं की तू केवळ त्यांचा मुलगा आहेस म्हणून त्यांनी तुला हे काम दिलेलं नाही, हे तू ध्यानात धर. तुझ्यामध्ये काहीतरी त्यांना पोटेन्शियल दिसल्याशिवाय ते तुला काम देणार नाहीत. आणि असंही नाही की नीरद हे कधीच गृहीत धरणार नाही की आता आमची कंपनी आहे नाट्यलीला त्याच्यामुळे पुढच्या सगळ्या नाटकांचं संगीत हे माझ्याचकडे येईल असं अजिबात होणार नाही, हे त्यालाही माहिती आहे. तर त्याच्यामुळे मला वाटतं की हे खूप मस्त वातावरण आहे. आमची मुलांची पण त्याच पद्धतीची मैत्री आहे. आज नाट्यलीला ही जी आमची नाट्यसंस्था आहे तर बऱ्याच गोष्टी मला आणि सुमितला खरंच नाही कळत की काय तो अल्गोरिदम असतो आणि कुठल्या वेळेला काय करायचं आणि Social media. ते पेज कसं चालवायचं हे ती आम्हाला मुलगी नाही आमची. कळत. ते दिया सांभाळते. दिया सिनेमॅटोग्राफर आहे तर दिया ते सांभाळते. दिया एखादं स्क्रिप्ट जेव्हा घेऊन येते आणि तिला तिच्या मनामध्ये जर कधीतरी अशी द्विधा असेल की हे करावं की न करावं तर ती आमच्याशी ते डिस्कस करते. शेवटी निर्णय हा तिचा असतो पण तिला असं वाटतं की हा ह्यांचं मत घेण्यासाठी लोक आहेत. आम्ही काही नवीन प्रोजेक्ट आलं तर आम्ही घरी चर्चा करतो आणि चर्चा त्यांचंही करतो. opinion वाचनामध्ये घेतो. ती मुलं असतात बरोबर आमच्या बरोबर. तर त्याच्यामुळे मला हे असं वाटतं की छान आहे. हे छान आहे आणि ते स्वतंत्र आहेत, ते स्वतंत्र विचार करणारे आहेत, त्यांचं स्वतंत्र असं सुरू असतं काही ना काहीतरी आणि ॲट द सेम टाइम असं वाटतं की आम्ही नकळत का होईना बऱ्याचशा गोष्टींना आपल्याला शिकवाव्या नाही लागत. बऱ्याचशा गोष्टी त्या बघतच मुलं ते observe हो. आता हे म्हणजे उगाच बाळकडू द्यायचं नसतं. हा, त्यामुळे म्हणजे असं ते काय आपसूक होऊन जातं पकडून ते. पकडून संस्कार नाही करता येत असं मला वाटतं. आणि पण ती असं मुलं कधी-कधी- इतकी ब्लॉटिंग पेपर सारखी असतात, तुमच्या चुकीच्या सुद्धा गोष्टी ते तुमच्या नाही पण कधी कधी उचलतात आणि कानपिचक्या द्याव्या लागतात असंही कानपिचक्या नाही. द्याव्या लागतात. कोण हो. देतं दोघांमध्ये? मीच देतो. मलाही देता होतो तर त्यांना काय ते काय सुटतील. कारण खरंच तो सुमित खूप जास्त बॅलन्स्ड, सुमित खूप जास्त शिस्तीचा, जास्त फोकस्ड असा तो आहे. म्हणजे 12 तासात तू जितकं काम करशील 36 तासांचं काम तो 12 तासात करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्याची चिडचिड होत नाही. त्याच्यानंतर त्याच्यात त्याच पद्धतीची ऊर्जा असते. तर ह्या गोष्टी त्याच्या ते खूप छान महत्त्वाचं आहेत. हां. तर त्याच्यावर त्याला ही हॅज ऑल द राईट. तो आमच्या चुका काढूच शकतो आणि आम्ही त्याला तेवढा स्कोप देतो. म्हणजे त्यांनी आमचंही मान्य केलं पाहिजे. म्हणजे आम्ही असे आहोत म्हणून त्याचं कौतुक. बरं, मी काही वर्षांपूर्वी तुमच्या घरी येऊन नीरद आणि दियाचं रक्षाबंधन हो. सेलिब्रेट आपण केलं होतं. त्यावेळेला ती गायली होती हो. आणि दिया स्वतः म्हणाला होता मला अनेकदा असं वाईट वाटतं की माझा आवाज असा का नाहीये. हो. सो ती गाणं शिकली आणि काही हे आहे हा तिच्यासाठी? पॉडकास्ट हा तिच्यासाठी. आता ह्या पुढचं जे काही 5 मिनिटं जे आहेत ते सगळं तिच्यासाठी. आमच्या ताई अशा आहेत की त्यांनी लहानपणीच असं तिने एकदा म्हटलं होतं, तशी सोफ्यावरती उलटी बसून काहीतरी गात होती. खूप सुंदर जागा घेतली तिने त्या गाण्यामध्ये. तर मी तिला म्हटलं, दिया अगं किती सुंदर गाते, शिकत का नाहीस? तर तिने असं माझ्याकडे बघितलं. तर ती म्हणाली, मी सुंदर गाते ना, म्हणजे मला गाणं येतच ना, मग मी का शिकू? असा तिने प्रश्न मला असा एक
4-4.5 वर्षाची असताना तिने मला विचारला होता. त्याच्यामुळे तिचा फॉर्मल शिक्षणावरती तिचा फार विश्वास नाहीये गाणं शिकण्यावरती, पण तिचा कान खूप चांगला आहे आणि तिचं ग्रास्पिंग खूप चांगलं आहे. काही वर्ष जेव्हा तिच्याकडे खूप म्हणजे तिची शाळा आणि असं नेमस्त सगळं आयुष्य चालू होतं तेव्हा ती त्याच्यामध्ये ती गाणं शिकली. गाणं शिकायची पण जसं काही ते नेमस्तपण संपलं त्याच्यानंतर दियानी म्हणजे ती अजूनही तिची फार सुंदर सजेशन्स येतात. आत्ता सुद्धा ती सुमितचं गाणं फार काटेकोरपणे ऐकते आणि त्याच्यामध्ये ती बऱ्याच गोष्टी सजेस्ट करत असते. पण फॉर्मल गाणं शिकणं तिच्याच्यानी होत नाही. आणि ते सांगून जरा आम्ही थकलो आता. हां, त्याच्यामुळे हा एक ड्रॉबॅक आहे दियाचा.